गेले 4 षटकांच्या सामन्यामध्ये. पाहूया उर्वरित सामन्यामध्ये कशा प्रकारचा धावांचा उच्चांक येईल. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. या ठिकाणी मात्र पहा चेंडूला स्वीप करायचा होता. इथे मात्र झेल आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहिला. सुंदर झेल घेतला गेला आणि क्षेत्ररक्षक होता तनुज याच्या हातामध्ये चेंडू विसावता आणि पहिला चेंडू पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. आपण पाहिला डकआउट म्हणून फलंदाज या ठिकाणी मैदान परतला. शून्य धावसंख्या अनिकेत चिखली समाप्त होते. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर इंजमाम उल हक हा पाकिस्तान संघाचा गोलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला होता. भारताच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अर्थातच निलेश कुलकर्णी ज्यांनी श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला होता. जी फिरकी गोलंदाज होते निलेश कुलकर्णी. आणि आतापर्यंत जगामध्ये तब्बल 23 असे खेळाडू होऊन गेले ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय जितू. कोणत्याही संघाने जाऊ नका ही तुम्हाला नम्र विनंती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. वळी आपण मैदानाकडे. फलंदाज जितू या ठिकाणी येतोय. 7-8 पावच्या रननी गोलंदाज अविनाश थळे ज्याने पहिल्या चेंडूवर पहिले यश प्राप्त केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर झेल घेतला गेला. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र थांबणार नाही आणि बघता बघता चेंडू मैन जाईल. सीमारेषे पडले येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. आपल्याकडे आहे 4 धावा धावपल करायला. पहिल्या चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडू चौकार. चौकाराने खातो जितू उघडतोय. यावी आणखीन एक त्या दिशेने फटका मिड विकेटला येतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल आणि आणखीन एक खणखणीत चौकार. चेंडू येत असतील आखूड टप्प्याच्या तर या ठिकाणी आपण त्याचं का संधी घ्यायची नाही. कारण मिड विकेटमध्ये कोणत्याही क्षेत्ररक्षक इथे नाहीये. कारण पहिले षटक हे पॉवर पिच असल्यामुळे क्षेत्ररक्षकाचं बंधन तुम्हाला पाहायला मिळतंय. आता मात्र मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणला गेलाय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर जितूच्या माध्यमातून आले 2 खणखणीत चौकार. 8 धावा धावफलकावर आणि धावफलकावर कोळीश्वरी भाग. संघाची धावसंख्या 1-8. वळी या मैदानाकडे. यावी चेंडूला मात्र भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट ज्याला मराठीत भिरकावणं असं म्हणतात. 1 बाउंड चेंडू इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी होता थोडासा ओव्हर थ्रो करतोय. त्या दरम्यान मात्र सहजगत्या इथे 2 धावा. या धावफलकावर तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न होता. येस और नो करेपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. 2 धावांचे योगदान इथे मिळतंय. एकूण धावफलकात वाढवते ती 10 डबल अंकात. जितू आक्रमक फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 2 चौकाच्या मध्ये 10 धावांचे योगदान दिलं. आणि एक नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना कारण 4 षटकांचा सामना आहे. अविनाश आपल्या बॉलिंगवर अविनाश थळे गोलंदाज आहे. पहिले षटक घेऊन या ठिकाणी सज्ज आहे. 7-8 पॉईंटच्या रनअपनी गोलंदाजी करत असताना यावी मात्र थोडंसं वेगामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू देखील आपण पहिला टप्पापर्यंत थोडासा बाहेर काढला. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू सांगता झाली. समोर मात्र जितू आहे ज्याच्यासाठी एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक वाईडिश मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ ही विरोचना असताना यावी लॉफ्टेड शॉट. इथे मात्र चेंडू थांबणार. डीजेच्या वरून येतोय हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बली करत असताना कोळेश्वरी भाग संघाची धावसंख्या धावफलक 1 गडी बाद 16, ज्याच्यामध्ये जितूच्या माध्यमातून एक षटकार एक चौकाराच्या दोन चौकांच्या माध्यमातून त्याने 16 धावांचं योगदान दिलं. षटक मात्र अविनाशचं पहिल्या चेंडूवर चांगलं होतं, कारण पहिली विकेट प्राप्त केली होती, पण त्यानंतर आक्रमण केलं गेलं जितूच्या माध्यमातून आणि तब्बल 16 धावा कुठून काढल्या. षटकही समाप्त झालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. पॉवरप्ले षटक समाप्त झाले. दुसरे षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजीसाठी येईल जयमान हनुमान तळेपाडा संघाचा गोलंदाज योगेश आपल्या समोर नाव आलं की योगेश पेंडकर, महाडचा एक जबरदस्त खेळाडू, प्रतीक 11 पुणे संघाचा संघनायक म्हणून पाहायला मिळतं. योगेश पवार पेंडचा जेव्हा रणजीपट्टू म्हणून खूप चांगलं योगदान दिलं, माझी रणजीपट्टू, आणि आज आपण पाहिलं 40+ आणि त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट पाहायला मिळालं. आणि योगेश आग्रावकर वर्सोलीचा तो गायक, ज्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिले की अनेक गीतं ज्याच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली, तो योगेश आग्रावकर हे नाव येतं. इथे मात्र योगेश आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून गोलसाठी सज्ज असेल. आई तुझं देऊळ हे गीत योगेश आग्रावकरांचं आपण ऐकलं, ज्याच्यामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हे पारितोषिक मिळालं. वर्सोली गावाचा सुपुत्र योगेश पुन्हा एकदा पहिला चेंडू या षटकातला डावकऱ्यांसाठी. या ठिकाणी मात्र थोडंसं पाऊस पुढे सरकवलं, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्रक्षेत्र चेंडू रेपंड 1 धावेचं योगदान. 1 धाव यावी मिळते ती फलंदाज कुशलने आपलं खातं या ठिकाणी उघडले. आणि आता आक्रमक फलंदाज जितू समोर आहे, जो उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे. योगेश थळे आहे आपल्या बॉलिंग बरोबर. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल होतोय, कारण उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज मैदानात आहे. तारेवरची कसरत ज्याला म्हणलं जातं. इथे मात्र शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणलं गेलंय. शॉर्ट पॉईंट आहे शॉर्ट थर्डमॅन दरम्यान यावी हा चेंडू निश्चितच वेगामध्ये बदल इथे पाहायला मिळतो. पंचांचा नोबलचा म्हणून इशारा येतोय आणि पुढचा चेंडू मात्र असेल फ्री हिट. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 17 धावा धावफलकावर. 18 धावा धावफलकावर. पंचांवर कोणी वाद घालू नका ही आम्ही नम्र विनंती तुम्हाला करण्यात आलेली आहे, कारण दोन्ही पंच तुम्ही विचार केला तर अर्थातच नासिर शेख हे जे पंच आहेत आणि त्यांच्याबरोबर पंचांची भूमिका निभावत आहेत ते राजेश तळासीकर सर, ज्यांना अवू नावाने संबोधत मुंबईचे आहेत. तर नासिर शेख यांनी 10PL सुप्रीमो, त्याचबरोबर नजीम उल्ला आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर रेस्ट ऑफ भारत यामध्ये अनेक पंचांची भूमिका निभावल्या. ज्यांना कोणाला आयोजकांना जर हे पंच पाहिजे असतील तर त्यांनी कृपया नासिर शेख सरांशी आपण संपर्क साधा, जे आपण पाहतात या ठिकाणी स्क्वेअर लेगला पंचांची भूमिका निभावतात. जाऊया मैदानाकडे, कारण तटस्थ पंच आहेत. इथे कोणत्याही संघावर कोणते दडपण त्यांच्यामधून येणार नाही. एक चांगलं आतापर्यंत त्यांचे निर्णय आपल्याला पाहायला मिळालेत. जाऊया मैदानाकडे. योगेशची जागा अनिकेत घेतोय. अनिकेत पेडवी हा गोलंदाज आहे. योगेशला इथे बदलण्यात आलं आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर 7-8 बॉलांच्या रनअपनी या ठिकाणी असेल अनिकेत. एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन इथे तैनात आहे. मिड विकेट देखील तैनात केले. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावी या चेंडूला पूल केलंय, हवेमध्ये आहे. फटका मात्र या ठिकाणी निश्चितच सेफ झोन मध्ये पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला इथे दुसरी धाव घ्यायची होती. द्विधा मनस्थित फलंदाज पाहायला मिळालाय. अतिघाई संकटात नाही असं जी म्हणलं जातं. मुंबई पुणे हायवे, मुंबई पुणे गोवा हायवेवर आपल्याला हे बोर्डही पाहायला मिळतं. इथे मात्र सावध पवित्रा घेतला गेला. दुसरी धाव घेण्याचं नाकारलं आणि त्यामुळे इथे मात्र तो धोका उत्पन्न होऊ शकला. 1 धावेचं योगदान इथे मिळते. 1 धावेचं योगदान फलंदाज जितूला मिळते. जितू एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 18 या धावफलकावर आणि धावा धावफलकावर येऊन पोहोचतात ते 19. समोर डावखुरा फलंदाज आहे. डावखुरे फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज असं मानलं जातात. या ठिकाणी कुशल 1 या धावसंख्येवर खेळतोय. अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी पहा चांगला चेंडू फलंदाजाच्या बरोबर उजव्या साईडला इथे उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. 4 षटकांचा सामना आहे
दुसऱ्या फेरीच्या सामने तुम्ही पाहताय 3 षटकांचे पाहायला मिळतात, कारण आज एकूण 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतात. त्यामुळे 11 सामने आपल्याला 5:45 पर्यंत कव्हर करायचे आहेत. घड्याची वेळ जर आता आपण पाहिली तर 5:45 वाजलेत. त्यामुळे सहकार्य आमच्या आयोजकांना करा ही तुम्हाला नम्र विनंती. पोळी आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 3 चेंडू समाप्तीला 19 धावा धापलकर आल्यात. पुन्हा एकदा डावेशीच्या बाहेर या विमाचा चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे, चेंडू थांबत नाही. फाईन लेग मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एक संजीवनी चौकार, 4 धावा. काही ते निश्चित म्हणता येईल. क्षेत्ररक्षण भेदला होतं. यावी बचाव रूपाने चेंडूला खेळून काढलाय. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय. टोमॅटो 1 धाव आणखी धावफलकावर इथे नोंदवली गेली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये असताना या ठिकाणी मात्र धावकले फलंदाज कुशलला 5-6 धावसंख्या जाऊन पोहोचतोय आणि धावफलकर येऊन पोहोचल्या त्या 24. प्रति षटका 12चे सरासरी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा मागडे षटक पाहायला मिळते, ज्याने 15 धावा खर्च केले होते. 16 धावा खर्च केले होते अविनाश थळे होता. आणि हे दुसरे षटक इथे आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पेडवी यावेळी गोलंदाज आहे. समोर मात्र उजव्या हाताचा फलंदाज जितू. यावेळी चेंडू हलकसा खेळलाय. चेंडू आपण पाहता तो जातोय अर्थातच लॉंगॉनला. लॉंगॉन शेते चेंडू येतोय. फिकी चांगली होती इथे धावचित. याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. येत नाही कारण 1 धाव या ठिकाणी शॉर्ट म्हणून पंचांनी या ठिकाणी दिले. पंचांची नजर किती तीक्ष्ण आहे पहा. फलंदाज धावचित झाला, कोणती धाव येत नाही. हे चांगलं पंचांची भूमिका, तटस्थ पंचांची भूमिका निभावत आहेत. MC अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे हे पंच तुम्हाला पाहायला मिळतात, जे महाराष्ट्रभर पंचांची भूमिका लेदर क्रिकेट आणि टेनिस विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आयोजकांनी देखील खूप चांगला निर्णय दिला की या ठिकाणी बाहेरचे पंच बोलवलेत, त्यामुळे कोणताही दबाव हा खेळाडूंवर निश्चित नाही आहे. आणि ते एकही धाव नाही. फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून परततोय. 24 या धावफलकावर दुसरी विकेट गमावले. प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी कोळेश्वरी भाग या संघाने नवीन फलंदाज मैदानात येईल. कुशल याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण या ठिकाणी पाहिली तर त्याने एकूण धावांचे योगदान दिले. नवीन फलंदाज अर्जुन मैदानामध्ये येतोय, ज्याने तब्बल 6 धावा धावफलकावर नोंदवल्या आणि 24 धावसंख्या दुसरा फलंदाज मैदानातून गमावला. गोलंदाज अनिकेत आहे. नवीन फलंदाज. दुसरे षटक या ठिकाणी समाप्त होतोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी मैदानात आमच्या अतिथी कश एंड कडून कोणीसाठी सज्ज होईल. विनय आणि नवीन फलंदाज अर्जुन. षटक क्रमांक 3. 24 धावा धावफलकर आल्या. प्रतिषटक 12चे सरासरी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती कोळेश्वरी भाग या संघाची. जयनमान तळेपडा या संघाविरुद्ध जयनमान तळेपडा संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि कोळेश्वरी भाग संघाला प्रथम 4 षटकाच्या सामन्यामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. विनय यावी जबरदस्त फटका, ताकदीचा वापर, बॅट चेंडूचा चांगला संपर्क इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला मिड विकेटला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. या ठिकाणी षटकार मारला आणि अर्थातच वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिसगेलची आठवण करून दिली, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना जो भंगार विक्रेता होता, भंगार विकायचा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळाली, त्यांनी षटकाराने खातं उघडलं. स्लोवन चेंडू एसटी उजवण्याचा प्रयत्न इथे केला गेला. पंचांकडे दाद मागितली.
संत गतीने याला चेंडू इथे पाहायला मिळाला. मगाचा चेंडू थोडासा वेगाने होते, फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी फसवलं. धावसंख्या स्थिर आहे. 30 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानात असताना विनय अर्जुन साठी यष्टीरक्षक यष्टीच्या अगदी जवळ तुम्हाला पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आहे. एक गली पण आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या विमाचं यष्टीच्या दिशेने हा झेल फलंदाज बाद असेल आणि यष्टीरक्षक आणि हा सुंदर झेल पकडला. चेंडूवर आपण पाहिलं पूर्णपणे फसवलं ते गोलंदाज आणि गोलंदाज विनयला हे पहिलं यश देखील मिळालं. आतापर्यंत 3 फलंदाज मैदानातून गमावले ते कोळीश्वरी बाग या संघाने 30 धावा धावफलकावर इथे आल्यात. नवीन फलंदाज या डिवी येतोय विनीत. आमचे गुणलेखक दोन्ही गुणलेखक प्रणय भगत आणि जयेश जुणेकर ज्याने आज संपूर्ण गुणलेखकाची भूमिका निभावली, त्यामुळे तुमच्यापर्यंत आम्ही यशस्वीरित्याने येऊ शकतोय. कारण त्यांची चूक म्हणजे आमची चूक असं नेहमी आम्ही नेहमी टेनिस विषयात बोलत असतो. तर एक चांगलं गुणलेखन दोघांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचा देखील आभार व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. पुन्हा एकदा पहा चांगली गोलंदाजी करतोय, परंतु उजयष्टीच्या खूपच बाहेर. पंचांकडे पर्याय नव्हता. पंचांनी जमीनला हात समांतर केले. एक धाव अमंत रूपीने धावफलकावर नोंदवली जाते. एक धाव संघाला 31 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज विनीत आहे. उंचपुरा बांध्याचा खेळाडू आहे. हा विनयचा चेंडू अजित आगरकर यांच्या स्टाईलमध्ये पाहायला मिळाला. अगदी मुंबई क्रिकेटचे जबरदस्त गोलंदाज अजित आगरकर ज्याने तब्बल 259 विकेट प्राप्त केले आणि क्रिकेट खेळताना अशा प्रकारची ती गोलंदाजी करते की अगदी असं वाटायचं फलंदाजाला चेंडू स्वैर असेल पण अचानक आतमध्ये यायचा. त्या स्टाईलमध्ये ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते विनयची. गोलंदाजी आपल्याला विनयची पाहायला मिळाली, कारण त्याने पहिल्या चेंडूवर षटकाराला पण त्याची हिंमत निश्चित चांगली होती. नंतर चेंडू निर्धावाला, त्यानंतर विकेट मिळाला, पुन्हा स्वैर चेंडू फेकला, त्यानंतर विकेट. म्हणजे 2 विकेट त्यांनी आतापर्यंत आपल्या संघाला म्हणजेच कोळीश्वरी भाग या संघाचे 2 फलंदाजांनी बाद केले. जर्मन तळेपाड संघासाठी खूप चांगलं त्यांनी योगदान दिलं. फलंदाज मैदानातून विनीतची खेळी समाधी अर्थात 6 वैयक्तिक 0 धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि विशाल हे नाव आपल्याकडे आलं की दापोली पनवेलचा विशाल जितेकर, रायगडचा एक अतिशय कणखर नेतृत्व करणारा कर्णधार टेनिस विश्वातला आपल्या समोर येतो, ज्याने आखाती देशामध्ये देखील रायगडचं प्रतिनिधित्व केलं. यावेळी मात्र हा हवेत असलेला चेंडू इथे मात्र आपण पाहणार आहोत. अर्थात सीमारेच्या पुढे जाईल आणि येतो या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक शानदार फटका, षटकात साधावा. एकूण धावफलकावर वाढ होते. धावफलकार धावा आल्या त्या 37. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये असताना इथे हे निश्चितच षटकाचा जर विचार निश्चित करू. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. यष्टीचे चेंडू पकडू शकला नाही. चेंडू मात्र जाईल थर्डमॅन सीमारेषेकडे आणि पुन्हा एकदा बाईचा इशारा येतोय पंचांचा. 4 धावा. षटक जर आपण विचार केला तर
विकेटी आले, धावाही आल्या, त्यामुळे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे तुम्हाला पाहायला मिळाले. विनय यांनी जी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये पहिला चेंडू षटकार देखील केला होता, त्यानंतर आणखीन एक षटकार आला, एक चेंडू सोयर देखील फेकला होता आणि तब्बल त्याने आपल्या संघाच्या धावा खर्च केले 17 आणि 2 विकेट त्याने प्राप्त केले. 3 षटकांची खेळ समाप्त होते आणि धावफलकात धावा येतात त्या 41. तर 41 धावा या धावफलकावर आल्या. 3 षटकं आपण पाहायला मिळाली. प्रति षटक 13.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवतोय कोळेश्वरी भाग संघ. अंतिम षटक असेल. एका बाजूला विशाल खेळतो एक षटकाराच्या माध्यमातून 6 धावसंख्येवर आणि त्याला जितू तितकं दमदार साथ देतो. 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज आहे ज्याने एक षटकारी चौकाच्या माध्यमातून तब्बल 17 धावांचे योगदान दिले. अंतिम षटक असेल. खेळाच्या पहिल्या सत्रामधलं अंतिम षटक ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात, जिथे चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. तर पाहूया या षटकात काय घडेल. वळी आपण मैदानाकडे यावी. आडव्या बॅटिंग खेळल्या चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिप्स करून क्षेत्रक्षेत्र चेंडू येईल. जमिनीला गणगळत चेंडू या ठिकाणी जातोय. द्विधा मनस्थित दोन्ही फलंदाज पाहायला मिळेल. एका धावेत समाधान व्यक्त केलं. 1 धाव संघाला. 42 42. 4 फलंदाज गमावल्यानंतर आली धावसंख्या आहे कोळेश्वरी भाग या संघाची. हनुमान थळेपाडा या संघा विरोधात गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. शेवटचे षटक फेकतोय विक्रांत आणि समोर डावखुरा फलंदाज यावी विशाल. 6 या व्यक्ती धावसंख्येवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने फुलटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडू, परंतु इथे 1 बाउंड चेंडू स्क्वेअर लेगला पकडला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आपल्या संघाच्या निश्चित 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. तुम्ही धावा किती करता त्यापेक्षा धावा किती वाचवता याला खरं तर क्रिकेटमध्ये महत्त्व असतं आणि इथे 3 धावा निश्चित वाचवल्या. 1 धावीचं योगदान मिळेल. 1 धाव मिळते ती विशालला. विशाल जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धाव येतात त्या 4 गडी बाद 43 43 43. आता मात्र समोर उजव्या हाताचा फलंदाज जितू आहे. 17 धावसंख्येवर खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले गेले. ऑफसाईडचं एक क्षेत्ररक्षकाला ऑनसाईडला घेतलं गेलंय, जिथे शॉर्ट मिड विकेट आणलं गेलंय. एक डीप स्क्वेअर लेग तुम्ही पाहताय. डीप मिड विकेट, एक वाइल्डिश लॉंग ऑन आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केलं गेलंय ऑनसाईडला. दरम्यान यावी हवेत आहे. चेंडू आरपार जाईल, थांबणार नाहीये. उंच भरारी घेतोय आणि येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावा. आणि आपण पाहता बरोबरी केली ती. अर्थात पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना जोगेश्वरी माता आवाज संघाने 49 धावा 12.20च्या सरासरीने जमवल्या होत्या आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. इथे 49 धावा येतात धावफलकावर. हा षटकार अतिशय सुंदर फटका जितू यांच्या बॅटमधून 23 या धावफलकावर. वैयक्तिक 23 धावसंख्येवर खेळतात. जितू तयार. फुलटॉस होता. इथे मात्र फलंदाजाला जितून चकावलं. संत गतीने चेंडू फेकला. इथे पाहता चेंडू त्यांच्या पुढ्यामध्ये मात्र टप्पा चांगला होता. यशेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता 49. स्पर्धेतला धावांचा उच्चांकाची बरोबरी केले जयमान थळेपाडा संघाने. या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. विक्रांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावांचा उच्चांक नोंदवणार का, धावसंख्या उभारणार का. आणि यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. सोयीचा इशारा पंचांचा आला. 1 धाव आणि या स्पर्धेतला धावांचा उच्चांक 50 धावा धावफलकावर नोंदवल्या जय हनुमान थळेपाडा संघाने. 4 बाद 50. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडूवर एक चौकार 2 षटकार आले तर 62. एक षटकार एक चौकार आले तर 50. विकेट पडली तर अर्थातच या ठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आहे विक्रांत. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी. बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू निश्चितच फरार होईल. सीमारेच्या बळडे वाइडिश लॉंगॉनला येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा.
धावा या धावफलकावर. अंतिम चेंडू जितूसाठी. यावेळी माझा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तिथे माझा बॅट आणि चेंडू संपर्कित नाही, शरीराला स्पर्श करतोय, चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तोपर्यंत एक लेग बायचा इशारा पंचांनी देतोय. एक धाव संघाला मिळते आणि अशा प्रकारे जयहनुमान तळेपाडा संघाने धावा धावफलकावर नोंदवल्यात त्या तब्बल 57 आणि धावांचा उच्चांक या ठिकाणी नोंदवलाय 4 गडी बाद. आणि कोळीश्वरी भाग या संघासमोर तब्बल 58 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. प्रतिषटक आपण या ठिकाणी जर पाहिलं तर प्रतिषटक मात्र 4 षटकांचा सामना आहे, म्हणजे 14.50च्या सरासरीने ही धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे आपला विजय साध्य करण्यासाठी कोळीश्वरी भाग संघाला. तर 14.50ची सरासरी इथे पाहायला मिळेल का? खेळाचं दुसरं सत्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत गोलंदाजीचं पृथक्करण विक्रांत याने हे षटक जे टाकलं मागडे षटक ठरलं. लाईनअपच्या माध्यमातून आपण पाहतात या ठिकाणी मैदान सोडलं जाते. ते जयहनुमान तळेपाडा संघ जी आपण नेहमी पाहायला मिळाले ती क्रिकेट स्पर्धा डोंबिवलीची, ज्यांच्या माध्यमातून निश्चित ते शिकवलं गेलं आणि हे चांगलं चित्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. तर एकूण जितूची धावसंख्या जर आपण इथे पाहिली तर तब्बल 3 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी धावा जमवल्या त्या 30. एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमाने 3 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून खेळी सजवली. तर खेळाचं दुसरं सत्र काही क्षणात सुरू होईल. लक्ष 58 धावांचं आहे कोळीश्वरी भाग या संघासमोर. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे, पण तत्पूर्वी नौखार आणि करंजादेवी म्हात्रोळी या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. चला, नौखार आणि करंजादेवी म्हात्रोळी संघाचे संघनायक यांनी आपण नाणेफेकसाठी त्वरित आमच्या नाणेफेक कक्षात यायचं. जाऊया डीजेकडे. धन्यवाद. नौखार संघाच्या संघनायक आणि करंजादेवी म्हात्रोळी या दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती आहे की आपण नाणेफेक या नाणेफेक कक्षात इथे आमचे यश मापगावकर इथे जोडले जातील. नौखार संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मी करंजादेवी म्हात्रोळी संघाला विनंती करेन की आपण नाणेफेक यायचं आहे. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओ टू यश मापगावकर. करंजादेवी म्हात्रोळी, आपल्याला हा पुकार असेल की लवकरात लवकर आपला सक्षम प्रतिनिधी या ठिकाणी टॉस बॉक्सच्या दिशेला पाठवा. यानंतर सामना आपला आहे आणि जेणेकरून टॉस केला जाईल आणि पुढचं चित्र सर्व स्पष्ट केलं जाईल. हा चालू असणारा सामना आपण बघतोय ज्या पद्धतीनं आजचा अख्खा दिवस क्रिकेट रसिक प्रेक्षकांची ही मांदियाळी पाहायला मिळाली. तर 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, प्रतिषटक 14.50च्या सरसने इथे जय हनुमान तळेपाडा संघासमोर हे लक्ष इथे पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमधला धावांचा उच्चांक इथे मात्र नोंदवला गेला ते कोळीश्वरी भाग या संघाने. या 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये येते ती जय हनुमान तळेपाडा संघाची. विनय अष्टपैलू खेळाडू आहे. विनय आणि प्रशांत. विनय आणि
प्रशांत ही जोडी मैदानामध्ये येते. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज प्रशांत, विनय आणि ऋतिक ही जोडी मैदानामध्ये. यावेळी पहा अतिशय सुंदर चेंडू फेकला पंचांच्या डावीकडे उजव्यात आणि गोलंदाजी पहिले गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला. उंची थोडीशी होती. फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय निर्धाव चेंडू सांगता. क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपळीचे युद्ध आपण पाहतात. पहिले षटक हे पॉवर प्लेचे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाठवतात तर 2 क्षेत्ररक्षक शॉट सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना यावेळी मात्र फेकून दिला चेंडूला. चेंडू जाईल 1 बाउंड. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येईल. हा शानदार फटका चौकार. आहोत माझ्या उजव्या बाजूला आपण बघतोय करंजावी मात्रोळीचे संघ नायक उभे आहेत आणि डाव्या बाजूला मोरवाई नौकर संघाचे कर्णधार उभे आहेत. त्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. तर टॉस जिंकलेला आहे आणि यानंतर पुन्हा एकदा टॉस जिंकला तो म्हणजे मोरवाई नौका संघाने त्यांचं अभिनंदन करतोय आणि मात्रोळी संघास सुद्धा शुभेच्छा देतोय आणि ओव्हर टू पुन्हा एकदा कॉम्बॉक्स. धन्यवाद यश. या ठिकाणी पाहिलं चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत इथे मात्र वेगाने धावांचं योगदान. या धावांची खरं तर गरज आहे. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहायला मिळाले. चेंडूवर 5 धावांचं योगदान इथे मिळते. ते जय हनुमान ठळीपाडा संघाला जिथे 58चं लक्ष आहे. प्रशांत गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. येईल या ठिकाणी एक पुन्हा एकदा मोठा फटका. ताकद होती चेंडूच्या फटक्यामध्ये. येतोय हा गगनभेदी गगनचेवी षटका साधावा. त्याला आज ऐकायला मिळाली. सोहम भगत या ठिकाणी स्वतः ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळेल. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मोठा फटका खेळतो. चेंडू खाली राहिला. धाव देखील घ्यायची होती. शॉर्ट थर्डमध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला पकडलं गेलं तोपर्यंत या चेंडूवर कोणती धाव येत नाहीये. धावसंख्या स्थिर डबल अंकात आहे ती 11. एका बाजूला प्रशांत गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला तर या ठिकाणी ऋतिक शहा धावांनी षटकाराने आपलं खातं उघडलं. तर विनय याने आतापर्यंत 1 चौकाराच्या मधून 5 धावांचे योगदान इथे दिले. ऋतिक खेळण्यासाठी तयार. यावी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण भेटलंय. चेंडूला खेळून काढलं. इथे मात्र डीप पॉइंट मधून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आला. खणखणीत चौकार. 4 धावा. सुंदर खणखणीत फटका चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. आता माझं समीकरण बनते. येणारी 3 षटकं 43 धावांची गरज आहे. प्रति षटक आपण या ठिकाणी पाहिली तर साधारणतः 14.33च्या सरासरी धावसंख्या धावप्रकार उभारायची आहे. सामना जिंकण्यासाठी कोळीश्वरी भाग या संघाविरुद्ध जय हनुमान थळेपाडा संघाला. षटक समाप्त झालं. मागणी षटक म्हणता येईल ते गोलंदाज प्रशांत ज्याने 15 धावा खर्च केल्या. कोणती सफलता नाही. विनय खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. ऋतिक खेळतोय 1 षटकार चौकाच्या मध्ये 10 धावसंख्येवर आणि नवीन गोलंदाज अनिकेत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरे षटक घेऊन. सिमेंटची खेळपट्टी आणि सिमेंटच्या खेळपट्टी अनिकेत म्हात्रे या विंगसाठी सज्ज होतोय. खरं तर आगरी कोळी बांधवानी आगरी कोळी माळी समाज आणि ब्राह्मण समाजाने युक्त असलेला अलिबाग तालुका आणि एक अतिशय प्रेक्षणीय स्थळ असणारं अलिबाग ज्याला म्हणलं जातं. जाऊया मैदानाकडे. 7-8 रनअप आहे पुढच्या चेंडूसाठी. यावी लेफ्ट शॉट. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. झेलचा पाठलाग इथे केला. लॉंगरला आला. सुंदर झेल घेतला आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर.
फटक्याची ताकद थोडीशी कमी पडली आणि लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लगी आहेत कुशलनी झेल घेतला आणि पहिलाही धक्का या ठिकाणी बसला तो जयहनुमान थळेपाडा संघाला. 15 धावसंख्येवर फलंदाज विनयची खेळी समाप्त होती ज्याने 4 चेंडूमध्ये 1 चौकाच्या माध्यमातून 5 धावांचं योगदान दिलं. तिसरा क्रमांकाचा फलंदाज आम्ही एवढ्यासाठी विनंती करतोय आपल्याला की आपण लवकरात लवकर या क्रॉसिंग करा जेणेकरून वेळेची बचत होईल. सूर्यदेवतेकडे पहा, अगदी समुद्राच्या अगदी काही क्षणात हा सूर्यदेवता ही समुद्रामध्ये विसर्जन होईल. कारण अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. आज एक सामना आपल्याला अर्थात उपांत्य फेरीमध्ये घेऊन जायचा आहे. नवीन फलंदाज मैदान येतो 3ऱ्या क्रमांकावर अनिकेत. डावखुरा फलंदाज आहे अनिकेत. पंचांकडून गाठ घेतोय, डाव्या एष्टीवर उभा राहतोय. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर यावी अनिकेत. गोलंदाज अनिकेत आणि फलंदाज अनिकेत यावी. मटचा फटका परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडूवर येईपर्यंत फक्त एकच धाव इथे मिळेल ती अनिकेतला. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावफलकात वाढ होईल ती 1 गडी बाद 16. गोलंदाज अनिकेत यांनी जर 3 विकेट जर या ठिकाणी घेतले तर आमचे आयोजक रोमिल भगत यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चांगली सुवर्ण संधी आहे. गुरुवार आहे, दत्ताचा वार आहे, हरकत नाही. ते अंतिम बक्षीस मंडळ राखून ठेवता येतील. दरम्यान वळीया मैदानाकडे आकुटबा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि फाईन लेगला आला एक दणदणीत षटकार. त्याचा 22 आणि आता 15 चेंडू आणि 36 धावांची गरज जयहनुमान थळेपाडा संघाला जिंकण्यासाठी. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतंय. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कर आहे. छोटा रनअप पाहत आहे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावी बसून खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट ज्याला म्हणलं जातं. इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय. निदाव जोई सांगता 14-36. 14 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. वळीया मैदानाकडे यावी पुन्हा एकदा. आता मात्र आकुटबा चेंडू लॉंग लेग मध्ये चेंडूला भिरकावून दिला आला षटकार 6 धावा. ज्याने 3 षटकार मारले, 1 चौकारचं योगदान देखील त्याने दिलं. 22 या धावसंख्येवर खेळत असताना धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 28. आता गरज आहे ती 30 धावांची. 13 चेंडू 30 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते ती ऋतिकच्या बॅटमधून. वळीया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. आपण पाहिलं चेंडू खाली राहिला, बॅटला आणि शरीराला स्पर्श करत चेंडू गेला स्लिप पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. तो पण षटक क्रमांक 2. इथे मात्र अनिकेतचं समाप्त होतोय. पहिल्या षटकात गोलंदाज प्रशांतनी तब्बल 15 धावा खर्च केले होते. अनिकेतने 13 धावा खर्च केल्या आणि 2 षटकामध्ये धावफलकावर इथे आल्यात जयहनुमान थळेपाडा संघाच्या तब्बल 28. आता 12 चेंडू आणि 30 धावा म्हणजे प्रति षटक 15. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळेचं बंधन पाळा. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मागाशी एक सामना आपण पाहिला होता तो अर्थात अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव संघ विजयी होण्याच्या मार्गावर होता. पण नांदाई देवी नांदाईपाडा संघाची जी तुफान फलंदाजी केली आणि तो सामना सहजगत्या नंतर जिंकला. हे योगदान आहे. 3ऱ्या फेरीमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मगाशी जोगेश्वरी माता आवास आणि मगाशी नांदाई देवी नांदाईपाडा या 2 संघांनी आपला प्रवेश निश्चित केला 3ऱ्या फेरीमध्ये. यातील विजेता पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी योगदान असेल. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी जितू ज्याने मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. आपल्या संघाला तब्बल 30 धावांचे योगदान दिलं होतं. तोच अष्टपैलू खेळाडू आहे जितू.
यावेळी गोलसाठी सज्ज आहे तो कोळेश्वरी भाग संघाचा हा गोलंदाज. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. डावखरा फलंदाज समोर आहे फलंदाज अनिकेत जो एका धावसंख्येवर खेळतोय. पुढे चेंडू यावी हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल कोणती चूक करत नाही आणि इथे मात्र फलंदाज अनिकेतची खेळी समाप्त होती ज्याने 3 चेंडूमध्ये एका धावीचे योगदान दिलं. पुन्हा एकदा पहा चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडूवर अर्थातच मोठा प्रहार करायचा बॅट चेंडू संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता शॉर्ट थर्मॅन तैनात आहे. तैनात केले शॉर्ट फाईन लेग देखील पाहिजे. शॉर्ट पॉईंट आहे एक मिड ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर दरम्यान. यावी पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय गोलंदाज जितू. 4 चेंडू त्याने निर्धाव फेकले. विकेट प्राप्त केली. अनिकेतला मैदानातून परतवले. त्यानंतर आले फलंदाज अविनाश या ठिकाणी मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरतोय. जितू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी मात्र या चेंडूवर मोठा फटका. मिड विकेटला या ठिकाणी चेंडू थांबत नाहीये आणि सीमारेषे पलीकडे येतोय एक शानदार गगनभेदी गगनचवी षटकार 6 धावा. धावपलकर धावा जाऊन पोहोचतोय त्या तब्बल 35 आणि आता मात्र येणारे चेंडू बाकेत 7. 24 धावांची गरज आहे. 23 धावांची गरज आहे माफ करा कारण 58 धावांचं लक्ष समोर आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता झाली. षटक देखील समाप्त झालं कारण प्रथम फलंदाजी करताना कोळेश्वरी भाग संघाने तब्बल 57 धावा धावपलकर नोंदवल्या होत्या आणि जयमान थळेपाडा संघाला 58 धावांचं लक्ष इथे ठेवले. तर हे षटक जे आपण पाहिलं जितूचं अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये आपण पाहिलं एक निश्चित षटकार मारला परंतु इथे एक नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. विकेट देखील प्राप्त केलं. 6 धावा दिल्या आणि एक फलंदाजाला माघारी परतवलं. एक अष्टबळ खेळ जितूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शेवटचे षटक बाकी असेल. जयमान थळेपाडा विरुद्ध कोळेश्वरी भाग या 2 संघातील लढत आपण पाहत आहे. महत्वाची लढत आहे. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि धावसंख्येचा 34. आता मात्र गरज आहे ती 24 धावांची म्हणजे 6 चौकारांची गरज आहे. गोलीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय विशाल. 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. 6 चौकारांची गरज आहे. दरम्यान पहिला चेंडू यावेळी मात्र मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. पंचांचं या ठिकाणी पाहूया निर्णय काहीतरी येईल. येस सर नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. धावपलकर धावा येतात त्या 35. 23 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 6 चेंडू 23 धावा. अविनाश समोर फलंदाज आहे. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी
यावेळी मात्र टप्पा मिळत चेंडू पुन्हा एकदा बाहेर गेला. नो बॉलचा इशारा. फ्री हिट या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एक धावीचं आणखीन एक योगदान. 22 धावांची गरज आहे. विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी. यावी हा चेंडूला भिरकावलाय पण तो फटक्यामध्ये ताकद नाहीये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी करतोय गोलच्या दिशेने. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या इथे पूर्ण करण्यात आल्या. 2 धावांचे योगदान इथे मिळते ते फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या 2 बदल होईल. आता मात्र गरज आहे ती 20 धावांची. 5 चेंडू आणि 20 धावा. ऋतिकला 2 धावांचे योगदान पुढच्या चेंडूसाठी. यावी मात्र सुंदर फटका. स्क्वेअर लेग मधून हा चेंडू येतोय. षटकार 6 धावांसाठी. षटकार आणि त्याचबरोबर एक चौकारच्या माध्यमातून त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहणार आहोत. एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या 44 आणि आता मात्र येणारे चेंडू बाकी आहेत ते 4. चेंडू अजूनही बाकी आहेत. एक चांगली फलंदाजी ऋतिकच्या बॅटमधून मिळते पाहायला. गोलंदाज विशालवर आक्रमण त्यांनी केले अंतिम षटकामध्ये. 44 धावा धावफलकावर. यावेळी अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते झेलसीसाठी परंतु पंचांनी या ठिकाणी हे अपील फेटाळलंय. आता चेंडू बाकी राहिले ते 3. 58चं लक्ष समोर आहे. 44 धावा धावफलकावर आहेत म्हणजे 3 चेंडू 14 धावा. हा चेंडू अतिशय महत्वाचा आणि अतिशय महत्वाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव जातोय. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. जयमान तळेपाडा संघाला 58चं लक्ष. कोळेश्वरी विभाग या संघ मात्र आपण पाहतात या ठिकाणी सामन्यावर प्रभुत्व नोंदवते. 2 चेंडू 14 धावा. एखादा सोयी चेंडू एखादा नोबॉल चेंडू इथे कदाचित सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलू शकेल परंतु ऋतिक जो चांगला खेळणारा फलंदाज आहे समोर आणि यावेळी मात्र चेंडूला त्यांनी भिरकावून दिलंय. लॉंगलेग क्षेत्रामध्ये आलेला आहे आणखीन एक षटकार. 6 धावांचं योगदान आणि आता मात्र अंतिम चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची. आणि 8 धावा. वळूया मैदानाकडे. यावेळी पाहूया पंचदशीचा चेंडू चांगला होता आणि अशा प्रकारे 7 धावांनी हा सामना मात्र जिंकलाय कोळेश्वरी भाग संघाने. या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. जयमान तळेपाडा संघाला अर्थात पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि काही क्षणात आमचे गुणलेखक प्रणय भगत दर्शवतील की या सामन्याचा सामनावीर खरंच अतिशय अडचणीची लढत आपण पाहायला मिळाली आणि पण ऋतिक यांनी मात्र 36 धावांचं योगदान दिलं. एक चांगली फलंदाजी केली आणि सामन्याचा सामनावीर जितू दादा ठरतोय ज्याने 30 धावा प्रथम फलंदाजी करत असताना 30 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करताना अर्थातच त्याने 6 धावा देत 1 विकेट प्राप्त केलं. तर जितू ठरतोय सामन्याचा सामनावीर. पुढचा सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. चला नवखार आणि करंजदेवी माथरोळी या 2 संघात पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.